हर्षवर्धन सपकाळ यांनी एका आंदोलनादरम्यान आज ज्या पद्धतीची भाषा वापरली, खरं तर कांद्याचं आंदोलन होतं, मात्र त्याबद्दलची जी भाषणं किंवा त्यांची भाषा जी होती त्याबद्दल काय? या हर्षवर्धन सपकाळचं डोकं नासलेल्या कांद्यासारखं झालेलं आहे. नासलेल्या कांद्याच्या मध्ये कसा वास येतो तशा पद्धतीचं डोकं झालंय. अरे बोलताय कोणावरती? या राज्यामध्ये या शेतकऱ्यांच्या बाजूनं ठामपणे राहणाऱ्या देवाभाऊंच्या सरकारमध्ये कांद्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारनं बैठक लावली आहे. ही भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेली आहे. कांद्याच्या आडून जर कुणी देवाभाऊंना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला सोडणार नाही. तुमचं शेतकऱ्यांच्या बद्दलची भूमिका काय? तुम्ही शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या, शेतकऱ्यांना तुम्ही ताणलं ठेवलं. या महाराष्ट्राला 70% महाराष्ट्र तुम्ही दुष्काळी ठेवला. ती लोक तुम्ही बोलताय तिथं जाऊन तुम्ही केलंय काय? काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही लोकांना पाणी देऊ शकला नाही. काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही योजना चालू करू शकला नाही. देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये अनेक दुष्काळी तालुके हे आता सुजलाम सुफलाम होत आहेत. त्यातलं उदाहरण मी आहे. माझा जत तालुका आहे, जिथं 2-2, 3-3, 4-4 हजार कोटीची कामं आहे. टेंबूसारखं योजना जिथं 7,000 कोटीचं काम सुरू आहे एका योजनेवरती. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना ज्या देवाभाऊंनी आणली आहे. समुद्रामध्ये वाहून जाणारं पाणी हे मराठवाड्याला देण्याचं नियोजन केलंय. नदी जोड प्रकल्प, मराठवाड्यातली धरणं एकमेकाला जोडतायत. अरे देवाभाऊ वॉटरमॅन आहे आणि शेतकऱ्यांच्या बाजूने ते आहेत. कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये संवेदनशीलपणे राज्य सरकार आणि केंद्र सरकार योग्य मार्ग काढतंय. परंतु कांद्याच्या आडून जर कुणी अशा पद्धतीनं घाणेरडी वक्तव्य करणार असेल तर तुम्हाला मी ठोसल्याशिवाय राहणार नाही.